तर गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हे आपला नेक्स्ट लेक्चर आहे BSc फायनल इयरवर आणि आपला युनिट सेकंड चालू आहे. ठीक आहे. लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन आपला युनिटचं मेन टॉपिक आणि त्याच्यावर बाकी एक्झाम्पल आहेत. तर आपल्याला प्रिव्हियस आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं की एक लिनियर इक्वेशन दिला होता, त्याला आपण इन्व्हॅरियंट दाखवलं होतं अंडर लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर त्याच्यानंतर एक वेव्ह इक्वेशन दिलं आहे. ठीक आहे. डेल स्क्वेअर मायनस 1/c² डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर, हे काय वेव्ह इक्वेशन आहे. ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये असे पण विचारू शकतात का, शो दॅट द वेव्ह इक्वेशन इज इनव्हॅरियंट अंडर द सिम्पल लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन, किंवा हे इक्वेशन देऊन तुम्हाला असं विचारू शकतात का, शो धिस इक्वेशन इज इनव्हॅरियंट अंडर द लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर आपल्याला सर्वात पहिले सिस्टीम लिहावं लागेल की आपल्याला काय दिले आहे. ठीक आहे. आपल्याला दोन फ्रेम दिले आहेत. ठीक आहे. एस आणि एस फ्रेम. इन्व्हॅरियंट दाखवासाठी आपल्याला काय दाखवावं लागतं की फ्रेम एस डॅशमध्ये जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, आपल्याला जो इक्वेशन किंवा हा वेव्ह इक्वेशन आहे, एखादी इक्वेशन आहे, तो सेकंड फ्रेम म्हणजे एस डॅशमध्ये पण तो इक्वेशन व्हॅरी होत आहे, म्हणजे तोच इक्वेशन सेम तिथे पण राहतात, त्याच्यात काही चेंज होत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला शो करायचा की हा इक्वेशन हा इक्वेशन कोणता एस फ्रेममध्ये आहे, तर हा इक्वेशन एस डॅश फ्रेममध्ये हा चेंज इन्व्हॅरियंट मधला आहे तर तो चेंज होणारच नाही. ठीक आहे. तर एच डॅशमध्ये पण सेम हा इक्वेशन व्हॅरी होत आहे, हा आपल्याला दाखवायचा आहे. तर आपण म्हणू शकतो एस आणि एस डॅश बी टू इनर्शियल फ्रेम अँड लेट एच डॅश मूव विथ अ कॉन्स्टंट वेलोसिटी अलॉंग द एक्स ॲक्सिस विथ रिस्पेक्ट टू फ्रेम एस. तर इनर्शियल फ्रेममध्ये काय होतो की दोन फ्रेम असतात. ठीक आहे. दोन फ्रेममध्ये एस डॅश हा फ्रेम असतो, तो कॉन्स्टंट वेलोसिटीनी अलॉंग एक्स ॲक्सिस मूव्ह होतो. ठीक आहे. आपण बघितलं आहे ते लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये त्याचे एक्सप्लेनेशन. तर आपण लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन सॉल्व्ह करून आपल्याला लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन फाइंड केले होते, 4 इक्वेशन फाइंड केले होते. ठीक आहे. तर एक्स डॅश आपण फाइंड केला होता एक्स मायनस VT डिवाइडेड बाय 1 - v² बाय c² टू द पॉवर 1/2. तर आपण याला एक ॲडजस्टमेंट करून आपण आपला प्रॉब्लेम इझी व्हावा, त्यामुळे आपण थोडी इथे ॲडजस्टमेंट करू. ठीक आहे. जर इथे डिनॉमिनेटरमध्ये काय 1 - v² बाय c² टू द पॉवर 1/2. ठीक आहे. तर हे आपण जर डिनॉमिनेटरमध्ये घेऊन झालं तर याचं पॉवर काय होणार. ठीक आहे. म्हणजे हा एक्स मायनस VT इंटू काय होणार, जर याला आपण वर घेऊन गेलो तर 1 - v² c² टू द पॉवर -1/2. ठीक आहे. तर हा जो -1/2 1 मायनस, जर हा रॅकेट आहे आणि त्याचा पॉवर -1/2 आहे, त्याला आपण अल्फाने डिनोट करू. ठीक आहे. तर अल्फा ऑफ दिस टर्म. ठीक आहे. तर पहा इथे आपण वेअर काय लिहिलं आहे की अल्फा इक्वल टू 1 - v² c² टू द पॉवर -1/2. ठीक आहे. तर हा अल्फा. ठीक आहे. तर अल्फाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला सेम हा इक्वेशन मिळेल. तर आपण अल्फा इक्वल टू ही व्हॅल्यू घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला वाय इक्वेशन मिळालं, वाय डॅश इक्वेशन, झेड डॅश इक्वेशन मिळाला होता. ठीक आहे. वाय डॅश इक्वल टू वाय आणि झेड डॅश इक्वल टू झेड मिळाला होता, आणि टी डॅश आपण इक्वेशन फाइंड केला होता. ठीक आहे. तर टी डॅशची आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली होती, t - x v डिवाइडेड बाय c² होल डिवाइडेड बाय 1 - v² बाय c² टू द पॉवर 1/2. तर सेम इथे पण सेम प्रोसिजर यूज करू. हा जो डिनोमिनेटर आहे त्याला आपण न्यूमरेटरमध्ये घेऊन जाऊ, तर याचा पॉवर काय होणार -1/2. ठीक आहे. तर त्या व्हॅल्यूला आपण अल्फाने डिनोट करतो. तर अल्फा. ठीक आहे. ही झाली अल्फा t - xv डिवाइडेड बाय c². याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2, याला इक्वेशन 3 आणि याला इक्वेशन 4 देऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली काय आहे, जे आपल्याला वेव्ह इक्वेशनमध्ये काय नेक्स्ट स्टेपमध्ये पाहिजे, जर वेव्ह इक्वेशनमध्ये जे अल्फा स्क्वेअर दिला आहे, ते अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, डेल स्क्वेअर डिवाइडेड बाय डेल x² प्लस डेल स्क्वेअर डेल y² प्लस डेल स्क्वेअर डेल z². ठीक आहे. याला इक्वेशन 1 ने डिनोट करू. देन आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. ठीक आहे. x इज इक्वल टू एक्स ऑफ एक्स डॅश VT आणि t इज इक्वल टू टी ऑफ एक्स डॅश टी डॅश. ठीक आहे. तर या दोन इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण काय हे फाइंड करू. ठीक आहे. डेल स्क्वेअर बाय डेल x² आपल्याला फाइंड करायचं आहे. हे तीन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे, आणि चौथी व्हॅल्यू कोणती ही आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे. तर डेल स्क्वेअरची व्हॅल्यू जेव्हा इथे पुट करू, हे वाली व्हॅल्यू आपण इथे पुट केल्यानंतर आपल्याला काय हे तीन इक्वेशन आपल्याला हे तीन डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचे आहेत. हे दोन तर इझिली फाइंड होणार. ठीक आहे. कारण की वाय आणि झेडच्या अलॉंग तिथे मोशन नसतो. ठीक आहे. फक्त आपल्याला एक्स डॅशची व्हॅल्यू. ठीक आहे. एक्स डॅशची व्हॅल्यू आणि टी डॅशची व्हॅल्यू आपल्याला लॉंग दिली आहे, त्यामुळे आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. सर्वात पहिले आपण ही व्हॅल्यू पण डेल स्क्वेअर बाय डेल x² फाइंड करू. तर सर्वात पहिले डेल बाय डेल एक्स फाइंड करू आणि त्याला काय स्क्वेअर करून देऊ. ठीक आहे. डेल बाय डेल एक्स. ठीक आहे. डेल बाय डेल एक्सला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे इथे आपल्याला करायचं आहे. डेल बाय डेल एक्स डॅश इंटू डेल एक्स डॅश प्लस डेल एक्स प्लस डेल बाय डेल टी डॅश इंटू डेल डॅश पण डेल डिवाइडेड बाय डेल एक्स. ठीक आहे.
तर हे आपण याच्यावरून लिहून घेतलं, ठीक आहे. डेल एक्सची व्हॅल्यू पार्शियल डेरिव्हेटिव्ह केल्या. त्याच्यानंतर पहा तरी आपल्याला डेल एक्स डॅश हॅज इट इज लिहून घेतलं. त्याच्यानंतर याची एक्स डॅशची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, ठीक आहे. डेल बाय डेल एक्स डॅशची व्हॅल्यू पुट केली. त्याच्यानंतर डेल बाय डेल टी हॅज इट इज लिहून घेतलं आणि टी डॅशची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, ते आपण टी डॅशची व्हॅल्यू आपण लिहून घेतली, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स काढलं तर काय होणार, इथे एक्स विथ रिस्पेक्ट टू अल्फा, तर काय काय तो कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय होणार, विथ रिस्पेक्ट टू एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येणार आणि इथे एक्सची व्हॅल्यू येणार ही 0 होऊन जाणार. मीन्स इथे काय एक्स इंटू 1 मीन्स नाही सॉरी अल्फा इंटू 1 मीन्स अल्फा होणार, ठीक आहे. फक्त इथे अल्फा रिमेनिंग राहणार. त्याच्यानंतर याची डेरिव्हेटिव्ह या रॅकेटची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायला गेला तर काय होणार की हा तर 0 होऊन जाणार टी, ओके. त्याच्यानंतर इथे एक्स आहे, ठीक आहे. तर हा एक्स 1 होऊन जाणार, ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हा 1 येऊन जाणार. रिमेनिंग काय व्ही स्क्वेअर सी स्क्वेअर राहणार, ठीक आहे. तर व्ही स्क्वेअर सी स्क्वेअर आणि अल्फा रिमेनिंग राहिला आणि हा -1 इथे आपल्या त्याची डेरिव्हेटिव्ह मिळाली. त्याच्यानंतर आपल्या इथे कॉमन काढू शकतो. इथे अल्फा आहे, ठीक आहे. कॉमन काढल्यानंतर काय येणार डेल एक्स डेल डिवायडेड बाय डेल एक्स डॅश, ठीक आहे. मायनस आहे व्ही स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हा डेल बाय डेल टी. तर याला आपण ही व्हॅल्यू मिळेल डेल बाय डेल एक्स, पण आपल्याला काय पाहिजे त्याचा स्क्वेअर पाहिजे. तर त्याचा स्क्वेअर करू बोथ साईडला, डेल स्क्वेअर बाय डेल एक्स डेल स्क्वेअर डिवाइड बाय डेल एक्स स्क्वेअर इंटू याचा पण स्क्वेअर होऊन जाणार, ठीक आहे. अल्फा स्क्वेअर आणि या रॅकेटचा पण स्क्वेअर. तर या रॅकेटचा स्क्वेअर आपण सॉल्व करू. तर रॅकेटचा स्क्वेअर आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इक्वेशन मिळणार, ठीक आहे. त्या इक्वेशनला आपण इक्वेशन 5 देऊ, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डेल स्क्वेअर डिवायडेड बाय डेल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड केली, ठीक आहे. ही व्हॅल्यू फाइंड केली. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू इझिली फाइंड होते, त्यामुळे आपण ते नंतर पाहू. तर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायचं आहे डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर. तर त्या सर्वात पहिले आपण काय डेल बाय डेल टी फाइंड करू, त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर करू. तर डेल बाय डेल टी, ठीक आहे. डेल बाय डेल टी आपण व्हॅल्यू कशातून फाइंड करू, या इक्वेशनवरून, ठीक आहे. डेल बाय डेल टी इक्वल टू डेल डिवाइडेड बाय डेल एक्स डॅश इंटू डेल एक्स डॅश डिवाइडेड बाय डेल टी प्लस डेल टी डिवाइडेड बाय डेल टी डॅश इंटू डेल टी डॅश डिवाइडेड बाय डेल टी. तर ही झाले पार्शियल, हे एक लिहिण्याचे काय प्रोसेस आहे, ठीक आहे. पार्शियल डेरिव्हेटिव्ह लिहिण्याची एक प्रोसेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ही झाली डेल बाय डेल टीची व्हॅल्यू. त्याच्यानंतर इथे ही व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. इथे काय एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी टी. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे हे आहे, ठीक आहे. सॉरी एक्स डॅशची व्हॅल्यू आहे ही. एक्स डॅशची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, एक्स डॅशची व्हॅल्यू हे आहे, ठीक आहे. एक्स डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. तर याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी कशी येणार, अल्फा तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. तर विथ रिस्पेक्ट टू टी आहे, तर इथे टी नाही, एक्स 0 होऊन जाणार. इथे टी आहे, तर इथे काय विथ रिस्पेक्ट टू टी आहे, तर टी हा 1 येऊन जाणार. रिमेनिंग काय व्ही, तर मायनस व्ही रिमेनिंग राहणार. तर एक्स अल्फा मायनस व्ही त्याची डेरिव्हेटिव्ह आली, ठीक आहे. तर अल्फा मायनस व्ही त्याची डेरिव्हेटिव्ह आली. तर पुन्हा नेक्स्ट पहा की टी डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. तर टी डॅशची आपली व्हॅल्यू आहे ही आहे, ठीक आहे. याची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे टी. विथ रिस्पेक्ट टू टी आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. तर अल्फा कॉन्स्टंट आहे, तर रॅकेटच्या बाहेर राहणार, ठीक आहे. मीन्स अल्फा याची डेरिव्हेटिव्ह टीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार 1. तर इथे टी व्हेरिएबल नाही, तर ही व्हॅल्यू 0 होऊन जाणार, त्याची डेरिव्हेटिव्ह निघणार नाही, तर 0 होऊन जाणार. तर इथे रिमेनिंग काय राहिला अल्फा इंटू 1, ठीक आहे. याची डेरिव्हेटिव्ह निघली अल्फा इंटू 1. त्याच्यानंतर आपण इथे कॉन्स्टंट काढू शकतो अल्फा आणि इथे अल्फा कॉन्स्टंट काढू शकतो. आता रिमेनिंग काय राहिलं, रिमेनिंग तर रॅकेटमध्ये लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला हे तर झाले डेल बाय डेल टी, पण आपल्याला पाहिजे का डेल स्क्वेअर बाय डेल टी. तर बोथ साईडला स्क्वेअर करू, ठीक आहे. स्क्वेअर केल्यानंतर डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर होऊन जाणार आणि याचं होल स्क्वेअर होऊन जाणार रॅकेटचं. तर याचं स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, ए प्लस बीचा होल स्क्वेअर काय होतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. तो फॉर्म्युला यूज करून आपण त्याचा स्क्वेअर काढू, ठीक आहे, त्या रॅकेटचा. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन 6 मिळणार. ती व्हॅल्यू झाली डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला आपण 2 व्हॅल्यू फाइंड केल्या. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू आपण फाइंड केली आणि आता हे 2 व्हॅल्यू फाइंड करायच्या राहिल्या, ठीक आहे. तर हे इझिली डेल स्क्वेअर बाय डेल टी आपण या 2 इक्वेशनवरून इझिली आपण ते व्हॅल्यू फाइंड करू शकतो, ठीक आहे. तर पहा, तर डेल वाय बाय डेल एक्स डेल डिवायडेड बाय डेल वाय ही इज इक्वल टू डेल वाय डिवायडेड बाय डेल वाय डॅश इंटू डेल वाय डॅश डिवायडेड बाय डेल वाय. तर हे झाली डेल वायची व्हॅल्यू, ठीक आहे. जर मोशन फक्त कोणत्या ॲक्सिसवर आहे, तर मोशन फक्त एक्स ॲक्सिसवर आहे, ठीक आहे.
एक्स ॲक्सिस आणि टाईम चेंज होत आहे, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणला आहे. तर इथे मोशन आहेच नाही, तर इथे टाईमची काय व्हॅल्यू येणार नाही, ठीक आहे. तर याची पार्शियल डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारे येणार, ठीक आहे. तर डेल वायची वाय डॅशची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. तर वाय डॅशची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, वाय डॅशची व्हॅल्यू आहे वाय. तर वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 येणार. ओके, तर वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 आली, ॲज इट इज आपण लिहून घेतलं. तर आपल्याला याचं स्क्वेअर करायचं आहे, तर स्क्वेअर केल्यानंतर हे आपल्याला व्हॅल्यू मिळेल. सिमिलरली आपण जेडसाठी सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. जेडची पण व्हॅल्यू आपण सिमिलरली फाइंड केली. त्याच्यानंतर सर्व व्हॅल्यू, ठीक आहे. तर गिवन इक्वेशन आपल्याला दिला होता की डेल स्क्वेअर -1/c² इंटू डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर. तर डेल स्क्वेअरची व्हॅल्यू आपण फ्रॉम इक्वेशन 1 आपण घेतली होती, ते आपण इथे पुट करू आणि बाकी ॲज इट इज व्हॅल्यू लिहून घेऊ. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप पहा. तर आपल्या इथे या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड केल्या, ठीक आहे. ही व्हॅल्यू फाइंड केली, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आणि ही पण व्हॅल्यू फाइंड केली आहे. तर डेल स्क्वेअर बाय डेल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 5 आपण इथे ॲज इट इज पुट करू, ठीक आहे. ही झाली एक्स डॅशची व्हॅल्यू, डेल स्क्वेअर बाय डेल एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू झाली. तर ही व्हॅल्यू पण आपण फाइंड केली आहे इक्वेशन 7, ठीक आहे. इक्वेशन 7 पासून ही व्हॅल्यू आपण पुट करू, इक्वेशन 8 पासून ही व्हॅल्यू पुट करू आणि इक्वेशन 6 मध्ये आपण फाइंड केलं होतं डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर. तर डेल स्क्वेअर 1/c² हा लिहून घेऊ आणि आपण डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू. तर ठीक आहे, तर इथे आपण रॅकेट आता सॉल्व्ह करू, ठीक आहे. इथे अल्फा होल टर्मला मल्टिप्लाय करू आणि 1/c² अल्फा होल टर्मला आपण मल्टिप्लाय करू. तर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची टर्म मिळणार, ठीक आहे. तुम्ही मल्टिप्लाय करून पहा, मी इथे डायरेक्टली तुम्हाला सांगत आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप पहा, ही टर्म, ठीक आहे, ट्वाईस अल्फा v/c² डेल स्क्वेअर डिवायडेड बाय डेल एक्स डॅश डेल टी आणि ही टर्म कॅन्सल होतो, ठीक आहे. इथे पॉझिटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे पॉझिटिव्ह आहे आणि बोथ टर्म हा सेम आहे, ठीक आहे. ही तर कॅन्सल झालं. नेक्स्ट टर्ममध्ये आपण ही टर्ममध्ये आणि ही टर्ममध्ये कॉमन काढू शकतो. कॉमन कशा प्रकारे काढायचा, अल्फा कॉमन काढू शकतो आणि डेल स्क्वेअर डिवायडेड बाय डेल एक्स डॅश स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो, ठीक आहे. हे दोन टर्म कॉमन काढू शकतो. तर रिमेनिंग काय राहणार, इथे तर 1 राहणार, हे होल टर्म आपण कॉमन काढली, इथे 1 रिमेनिंग राहणार, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे रिमेनिंग काय राहणार, ही टर्म आणि ही टर्म तर कॉमन काढली, तर रिमेनिंग काय राहणार v²/c² आणि साईन काय मायनस आहे, तर मायनस साईन. तर अल्फा स्क्वेअर आपण रॅकेटच्या समोर लिहिला आणि डेल स्क्वेअर बाय डेल एक्स डॅश स्क्वेअर काय आपण रॅकेटच्या मागे लिहिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर हॅज इट इज आपण ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू हॅज इट इज लिहून घेतली आणि नेक्स्ट दोन टर्म पुन्हा कॉमन काढू शकतो आपण. ही टर्म आणि ह्या टर्ममध्ये आपण कॉमन काढू शकतो, ठीक आहे. मीन्स काय कॉमन काढू शकतो, अल्फा स्क्वेअर डिवाइड बाय c² इंटू डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर होल आपण कॉमन काढायचं आहे, ठीक आहे. ही पूर्ण टर्म कॉमन काढल्यानंतर आपण रॅकेटमध्ये काय रिमेनिंग राहणार, इथे तर 1 राहणार, ठीक आहे. होल टर्म आपण कॉमन काढली, इथे काय रिमेनिंग राहणार, अल्फा तर कॉमन निघेल, ठीक आहे. अल्फा कॉमन निघेल, v² पण v² कॉमन निघणार नाही, ठीक आहे, कारण की आपण इथे v² नाही, ठीक आहे. तर v² लिहून घेतलं आणि इथे c² कॉमन निघत आहे, ठीक आहे. c² कॉमन निघते, पण इथे c⁴ आहे, तर इथे इथले 2c ठीक आहे कॉमन निघले, तर रिमेनिंग काय 2 राहिले, ठीक आहे. तर याचं काय डिनॉमिनेटरमध्ये c² येणार आणि डेल स्क्वेअर बाय डेल टी स्क्वेअर आपण कॉमन काढला, ठीक आहे. तर हे दोन रॅकेट आपण पुट केले. तर अल्फा स्क्वेअर, तर अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये पहा, अल्फाची व्हॅल्यू आपण काय घेतली आहे स्टार्टिंगला, अल्फा इक्वल टू 1 - v²/c² टू द पॉवर -1/2, ठीक आहे. अल्फा स्क्वेअर आपण कॉमन काढला आहे, अल्फा आपण कॉमन केला आहे. तर अल्फाची व्हॅल्यू पुट करू, ठीक आहे. ही झाली अल्फाची व्हॅल्यू टू द पॉवर -1 आणि याचं स्क्वेअर आहे, ठीक आहे. अल्फा स्क्वेअर आहे, बाकी ॲज इट इज लिहून घेऊ, ठीक आहे. आणि इथे पण अल्फा आहे, तर अल्फा स्क्वेअर आहे, तर इथे पण अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आपण कॉमन काढू. तर इथे याचं काय स्क्वेअर हा टू कॅन्सल होणार आणि रिमेनिंग काय -1 राहणार, ठीक आहे. तर ही निगेटिव्ह टर्म, ठीक आहे, याचं पॉवर निगेटिव्ह आणि याचं पॉवर पॉझिटिव्ह, ही टर्म पण कॅन्सल होऊन जाणार. सिमिलरली इथे पण याचं पॉवर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे. रिमेनिंग काय -1, त्याचं पॉवर काय -1 राहणार, ठीक आहे. आणि ही मायनस टू द याचं पॉवर मायनस आहे, याचं पॉवर प्लस आहे, तर हे पण काय कॉमन होऊन जाणार, ठीक आहे. कॉमन होतो, कॅन्सल होऊन जाणार. आणि रिमेनिंग टर्म इथे कोणती उरली, ही टर्म रिमेनिंग उरली डेल स्क्वेअर बाय डेल स्क्वेअर, हे दोन टर्म रिमेनिंग उरलेली आहे आणि 1/c² आणि ही टर्म रिमेनिंग उरलेली आहे, ते आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहून घेऊ. मीन्स रिमेनिंग टर्म आपण या प्रकारे लिहून घेतले, डेल स्क्वेअर बाय डेल एक्स डिवायडेड बाय डेल एक्स डॅश स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर डेल वाय डॅश स्क्वेअर प्लस डेल स्क्वेअर डेल झेड डॅश स्क्वेअर -1/c² इंटू डेल स्क्वेअर डिवायडेड बाय डेल टी डॅश स्क्वेअर. ओके, कॉमन निघल्या. तर आपण हे
जी व्हॅल्यू आहे, ठीक आहे, हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कशाचं आहे, फक्त इथे डॅश आहे, डॅश आणि प्रत्येक इथे डॅश आहे, ठीक आहे. पण हे जे आपण कन्सिडर केले होते की डेल स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली होती, ही केली होती, तिथे फक्त डॅश आहे, ठीक आहे. तर इथे काय डॅश येणार तिथे, ठीक आहे. मीन्स डेल डॅश स्क्वेअरची हे झाली व्हॅल्यू आणि बाकी हॅज इट इज लिहून घेतलं. तर आपला गिवन इक्वेशन काय होता, गिवन इक्वेशन हे होतं आणि आपल्याला प्रूव्ह काय केलं आहे की हे इक्वेशन एस फ्रेममध्ये होते आणि हे इक्वेशन एस डॅश फ्रेममध्ये, कारण की इथे डॅश आहे, ठीक आहे. मीन्स हे इक्वेशनमध्ये फक्त डॅशचा फरक आहे, पण बाकी सर्व व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे एस फ्रेममध्ये आणि एस डॅश फ्रेममध्ये हे वेव्ह इक्वेशन काय इन्व्हॅरियंट होत आहे, हेच आपल्याला इथे दाखवायचं होतं. ओके.